अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, तुमचे राहिलेले आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 21 जूनला आहे वडसावित्रीची पौर्णिमा। वडसावित्रीची पौर्णिमा जी आहे ती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षा दिवशी येते आणि या दिवशी आपण वडसावित्रीची पौर्णिमा साजरी करतो। वडसावित्रीच्या पौर्णिमेला आपण सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मागतात, आपलं सौभाग्य अखंड मागतात। आणि जसं वडाचं झाड 100 वर्षापेक्षा जास्त त्याला आयुष्य असतं, तसं आपल्या पतीला 100 वर्ष आयुष्य मिळावं, त्याला दीर्घायुष्य मिळावं, त्याचं आरोग्य उत्तमाचं राहावं यासाठी या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। सत्यवानाचं प्राण वाचवण्यासाठी सावित्रीनं यमाच्या मागे जाऊन जसं यमाला आपल्या पतीचं आयुष्य परत मागितलं आणि त्या दिवशी पतीच्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्या पद्धतीनं प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, पतीचं आयुष्य वाढण्यासाठी या दिवशी पूजा करतात। आणि या दिवशी पौर्णिमा सकाळी 7:31 नंतर लागलेले ते रात्री। तर या दिवशी तुम्ही वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा 2 वाजेपर्यंत करायची आहे। काही स्त्रिया दुपारी संध्याकाळी करतात, पण 2च्या आत शक्यतो तुम्ही सकाळी लवकर केली तर चांगली, पण स्त्रियांची कामं असतात, पोळ्या असतात, सण असतो, त्या दिवशी स्त्रियांना नटायला शृंगार करायला वेळ लागतो, त्यामुळे 2 वाजेपर्यंत जर पूजा केली तर चालेल। तर या दिवशी तुम्ही या 3 रंगाच्या साड्या बिलकुल नेसायच्या नाहीत। ह्या 3 रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या अशुभ आहेत आणि 5 रंगाच्या साड्या ज्या मी सांगणार आहेत त्या शुभ आहेत। ह्या साड्या तुम्ही घालून पूजा करू शकता। सौभाग्यवती स्त्रियांनी ज्या वेळेला वडसावित्रीची पूजा करायची असते त्यावेळेला वडसावित्रीच्या पूजेला तुम्ही जाता वडाच्या झाडाखाली, त्यावेळेला तुम्ही जात असताना काळ्या रंगाची साडी बिलकुल नेसायची नाही, त्यानंतर पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही आणि निळ्या रंगाची साडी नेसणे। ह्या 3 रंगाच्या साड्या तुम्ही अजिबात नेसायच्या नाहीत। बघा, काळा रंग हा कुठल्याच पूजेला कार्यक्रमाला आपण वापरत नाही आणि वापरायचा नाही। पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे, पण आपण महादेवाच्या पूजेला सोमवारला फक्त हा पांढरा रंग वापरायचा आहे, इतर वेळी तुम्ही वापरायचा नाही। त्यानंतर निळा रंग वापरायचा नाही। मग शुभ रंग कोणते तर बघा, हिरवा रंग हा कुठेही गेला तुम्ही मंदिरात, देवीला ओटी भरताना किंवा आपल्या घरामध्ये पूजा असताना, आपल्या घरामध्ये शुभ कार्य असताना आपण हिरवा रंग वापरतो, तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही वापरा। त्यानंतर बघा, लाल रंग हा गणपतीचं प्रतीक आहे, गणपतीला लाल रंग आवडतो, माता लक्ष्मीला लाल रंग आवडतो, त्यामुळे लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता। तिसरं जे आहे केशरी रंगाची साडी। केशरी रंगाची साडी तुम्ही त्या दिवशी नेसू शकता। केशरी रंगाच्या साडीमुळे सुद्धा तुम्हाला शुभ ज्या गोष्टी घडतात ते तुम्हाला मिळतं। त्यानंतर गुलाबी रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसू शकता। आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी केशरी, पिवळा रंग, हिरवा रंग आणि लाल रंग ह्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत। तर पिवळा जो रंग आहे तो बघा, आपण स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, विष्णू भगवान यांचा आवडता रंग आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता। या दिवशी स्त्रियांना मेहंदीपासून केसांपर्यंत साज शृंगार करायला आवडतं आणि नवीन विवाहित महिला ज्या स्त्रिया आहेत त्या साड्या खरेदी करत असतात। ज्या जुन्या म्हणजे विवाह होऊन फार वर्ष झालं ह्या स्त्रियासुद्धा साडी खरेदी करत असतात, त्यावेळेला तुम्ही काळा रंग, पांढरा रंग आणि निळा रंग सोडून कुठल्याही ह्या 5 रंगाच्या साड्या खरेदी करू शकता। त्यानंतर तुम्ही पूजेला जाताना कितीही शृंगार करा, पण तुमच्या हातामध्ये काचेच्याच बांगड्या पाहिजेत।
आणि तुम्ही कुठल्याही कलरची साडी नेसला, लाल नेसला, केशरी नेसला, पिवळी नेसला, गुलाबी नेसला, हिरवी नेसला, तर हातामध्ये हिरव्याच रंगाच्या बांगड्या घाला. बघा, ज्या वेळेला तुम्ही लग्नामध्ये कसलाही शालू नेसला, कितीही शृंगार केला, मेकअप केला, तर मेहंदी काढलेल्या हातावरती, तुमच्या हातावरती हिरवा चुडा जो शोभून दिसतो त्याला खूप मान आहे. आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही त्या दिवशी वटसावित्रीच्या पूजेला जाताना घालायच्या आहेत. तर अशा ह्या ज्या बांगड्या आहेत ह्या काचेच्या असाव्यात. आता बघा, स्त्रिया काय करतात, प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या आणतात. तुम्ही मॅचिंग बांगड्या घाला, पण तुम्ही पेंटेक्स किंवा त्या प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही. तुम्ही काचेच्या कुठल्याही रंगाच्या मॅचिंग बांगड्या जरी घातला तरी चालेल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकता, मोत्याच्या बांगड्या घालू शकता, पण मेटलच्या वगैरे बांगड्या तुम्ही साडीवरती घालायच्या नाहीत. त्यानंतर तुमच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याचं मंगळसूत्र त्या दिवशी आवर्जून घाला. तुम्ही सोन्याची खूप तुमचं सोनं आहे, छोटं सोन्याचं मंगळसूत्र आहे, घंटण आहे, पूर्ण सोन्यात केलेलं घंटण आहे, त्यात काळे मणी कुठेतरी एक आहे असं आहे, पण तुम्ही काळं जे संपूर्ण काळं मण्याचे पोत असते आणि मध्ये 2 वाट्या आणि 4 मणी जे असतं ते मंगळसूत्र त्या दिवशी तुम्ही आवर्जून घाला. तुम्ही कुठल्याही कलरची टिकली कपाळाला मॅचिंग म्हणून लावा, पण त्याच्या खाली तुम्ही हळद आणि कुंकू, कुंकूला फार मान आहे. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. पूजेच्या वेळेला किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला कुंकू आणि हळद हे लावतो, तर त्या दिवशी तुम्ही कुंकू आवर्जून कपाळाला लावून पूजेला जावा. केस अगदी सुंदर अशा आंबाडा घाला, त्याच्यावरती मोगऱ्याची, निशिगंधाची फुलाची वेणी घाला. जसं माता लक्ष्मीला, जसं तुळजाभवानीला, जसं देवीला फुलाची वेणी आवडते, तसं तुम्हीही त्या दिवशी सुंदर फुलाची वेणी सुगंधित वासाची घालून जा. आणि त्यानंतर तुम्ही तिथे पूजा करा. तुमच्या पतीसाठी दीर्घायुष्य मागा, तुमच्या पतीचं आरोग्य उत्तमाचं राहू दे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. ह्या वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी हे सगळं तुम्ही नियम पाळा. फक्त 3 रंगाच्या साड्या सोडून तुम्ही मी सांगितलेल्या 5 रंगाच्या शुभ रंगाच्या साड्या जर घातल्या तर तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल. आणि काचेच्या बांगड्या आवर्जून घाला, पायामध्ये जोडवी घाला, पैंजण घाला, हे सगळं तुम्ही घाला. कितीही नटा, मेहंदी काढा हातावरती, खूप शृंगार करा, पण हे नियम पाळा. हातामध्ये हिरव्या बांगड्या, काचेच्याच बांगड्या, पायामध्ये जोडव्या, पैंजण, गळ्यामध्ये काळ्या पोतेचं मंगळसूत्र, केस आंबाडा किंवा सुंदर अशी वेणी, फुलाची वेणी, त्यावरती हे सगळं शृंगार तुम्ही करून पूजा करा. पूजा करत असताना जे काय साहित्य आहे त्याचंच मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पूजा करा. वटसावित्रीच्या पूजेला तुम्हा सगळ्या स्त्रियांना माझ्याकडून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या पतींसाठी मी प्रार्थना करते. सगळ्या तुमच्या महिला दिदी, ताई, काकी, मावशी ज्या कोणी आहे त्यांच्या पतींना दीर्घायुष्य मिळू दे. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.